बाबासाहेब हे उच्च विद्याविभूषित शिक्षण तज्ञ होते. त्यांनी आपल्या पुस्तकांसाठी मुंबईतील दादर येथे हिंदू कॉलनीमध्ये स्वखर्चाने घर बांधले. त्याला राजगृह असे नाव दिले, पण त्याचा वापर राहण्यापेक्षा ग्रंथालयासाठी जास्त झाला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो जो प्राशन करेल तो वाघासारखा गुणगुण्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी लिहिलं आहे. कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था त्यांनी सुरू केली. 8 जुलै 1945 रोजी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या वतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय समाजातील सर्व लोकांसाठी सुरू केले. सध्या देशभरात 30 पेक्षा अधिक महाविद्यालय आहेत. येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर अनेक धर्मगुरूंनी बाबासाहेबांना त्यांनी आपल्या धर्मात यावे म्हणून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शीख, ख्रिश्चन, मुस्लिम यांनी त्यांना विनंती केली, परंतु बौद्ध धर्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहकांनी भारतात जन्मलेल्या, जातीभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणाऱ्या अशा बौद्ध धर्मामध्ये जर आपण आणि आपले अनुयायी आलात तर तुम्हा सर्वांचा उत्कर्ष होईल असं सांगितलं. याच काळात बाबासाहेबांना मधुमेहाचा आजार झाला. मुंबईतील डॉक्टर मालवणकर यांच्या दवाखान्यात त्यावेळी डॉक्टर शारदा कबीर या त्यांच्यावर उपचार करत होत्या. त्यावेळी दोघांचा परिचय वाढत गेला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या माई सविता भीमराव आंबेडकर झाल्या. धर्मांतरासाठी महाबोधी सोसायटीकडून सांगितल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 ही तारीख आणि नागपूर हे ठिकाण धर्मांतरासाठी निश्चित झाले. श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आणि माई आंबेडकर यांनी दीक्षा घेतली. त्यांच्याबरोबर 5 लाख अनुयायांनी दीक्षा घेतली. स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा त्यांनी या अनुयायांकडून वगळून घेतल्या. धर्मांतर झाल्यानंतर बाबासाहेब दिल्लीला परत आले आणि 5 डिसेंबर रोजी रात्री बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रतीची त्यांनी तपासणी केली आणि 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील निवासस्थानी रात्री त्यांचे निधन म्हणजेच महापरिनिर्वाण झाले. त्यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला आले आणि देशभरातील अनुयायी मिळेल त्या वाहनाने मुंबईला आले. न भूतो न भविष्यती अशी अंत्ययात्रा राजगृह या निवासस्थानाने निघाली. 7 डिसेंबरला संध्याकाळी 7:50 बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या जागेला चैत्यभूमी असे. बाबासाहेबांचे दिल्लीतील ज्या निवासस्थानी महानिर्वाण झाले तिथे आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यात आले. एप्रिल 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आणि तत्कालीन भारताचे राष्ट्रपती रामस्वामी व्यंकटरमण यांच्या हस्ते डॉक्टर माई आंबेडकर यांनी ते स्वीकारले.
सत्यवदेन होतु मे जय मंगलम नत्ति मे शरणं संघं मे शरणं एतेन सत्यवदेन होतु मे जय मंगलम साधु साधु साधु